और अब समाचार विस्तार से। अमरावती में इलाज के लिए भर्ती एक आरोपी अस्पताल से भाग खड़ा हुआ। इस घटना के बाद पुलिस महकमे की काफ़ी खरी हुई। हालांकि घटना की लीपापोती के लिए पुलिस आयुक्त ने थानेदार को जिम्मेदार ठहराते हुए तबादला कर दिया, जबकि इस मामले में 2 अधिकारियों को निलंबित भी कर दिया गया। 8 दिन पहले अमरावती शहर के फ्रेजरपुरा थाने की सीमा के भीतर 2 लोगों ने एक दूसरे पर हमला किया था। एक आरोपी का शहर के एक निजी अस्पताल में इलाज चल रहा था। इस बीच गंभीर अपराध दर्ज होने के कारण उस पर नजर रखने के लिए 2 पुलिसकर्मियों को तैनात किया गया था। इस बीच मौका मिलते ही वह अस्पताल से फरार हो गया। इस मामले में पुलिस कमिश्नर आरती सिंह ने फौरन फ्रेजरपुरा थानेदार अनिल कुरलकर का तबादला कर दिया। थानेदार अनिल कुरलकर का तबादला विशेष शाखा में किया गया है और पुलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव को फ्रेजरपुरा का नया थानेदार बनाया गया है। साथ ही फ्रेजरपुरा थाने के 2 पुलिस अधिकारी नईम बेग और संजय डेरे को निलंबित कर दिया गया है। अमरावती के भातकुली थाने सीमा में पुलिस ने सरकारी अनाज का एक बड़ा जखीरा जब्त किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है। इनके पास से 10 लाख का चावल और एक ट्रक बरामद किया गया है। गश्ती पर गई विशेष टीम को सूचना मिली कि सरकारी चावल बिक्री के लिए ले जाया जा रहा है। सूचना के आधार पर टीम ने इस ट्रक को भातकुली स्थित आशीर्वाद मंगल कार्यालय के पास एक पुराने बिल्डिंग के पास पकड़ा। ट्रक में बोरियों में बंद 30,000 किलो चावल और पुरानी बिल्डिंग के पास कंपाउंड में 20,000 किलो चावल भी मिला। ट्रक चालक जावेद खान, हारून खान और सहयोगी नईम बेग, इस्माइल बेग को हिरासत में लेकर चावल और ट्रक सहित कुल 25 लाख का माल जब्त किया गया। चावल के बारे में पूछे जाने पर उसने बताया कि उक्त सामान अमोल सुरेश महल्ले का है। हालांकि उनके पास से कोई दस्तावेज नहीं मिला, इसलिए आरोपी व जब्त सामान को आगे की कार्रवाई के लिए भातकुली पुलिस को सौंप दिया गया है। ऋषि सुनक सैकड़ों वर्षों तक दुनिया पर राज करने वाले इंग्लैंड के सर्वोच्च पद पर आसीन हुए हैं। यह घटना संसदीय और लोकतांत्रिक व्यवस्थाओं में आम है, लेकिन इतिहास खुद को दोहराता है। इसी बात की पुष्टि हो गई है। ये विचार व्यक्त किए हैं आशुतोष अदोनी ने। वे अमरावती में आयोजित समारोह में बोल रहे थे। तुषार भारतीय मित्र मंडल ने देशभक्ति और सामाजिक ज्ञान की प्रेरणा पर अमृत मंथन व्याख्यान माला का आयोजन किया है। इस 3 दिवसीय व्याख्यान माला सायरन लॉन सायनगर में 11 से 13 नवंबर तक चली। इस मौके पर आशुतोष अडोनी ने इस देश की स्वतंत्रता संग्राम की अनुभूति को याद किया। समृद्धीची, स्वातंत्र्याची आणि सुखाची दिवाळी प्रज्वलित व्हावी यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी करून घेतलेली आहे, अशा त्या अनाम अज्ञात हजारो क्रांतीवीरांना या विषयाला स्पर्श करण्याच्या पूर्वी विनम्र अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतो आहोत आणि अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना साधारणपणे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या 75 वर्षातला तुमच्या माझ्या देशाचा जो इतिहास आहे, जी कोणती आमची उपलब्धी आहे, जे काही आम्ही गाठू शकलो आहे, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं सिंहावलोकन, हे सगळं करणं अत्यंत स्वाभाविक आहे। आणि हेही खरं आहे की 75 वर्षांमध्ये आम्ही जे गाठलेलं आहे ते निश्चितपणे अभिमानास्पद आहे। विशेषतः जगातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये लोकतांत्रिक व्यवस्था वारंवार कसोटीच्या क्षणांना समोर जात असताना ज्या राष्ट्राबद्दल असं बोलल्या गेलेलं होतं की यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे भेड्या बकऱ्यांना स्वातंत्र्य देणं आहे, बघाच तुम्ही 2, 4, 5 वर्षात या देशाची काय अवस्था होईल, अशा आशयाचे गर्वोन्मत्त उद्गार ज्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तत्कालीन ब्रिटन प्रधानमंत्र्यांनी काढलेले होते, चर्चिल यांनी, त्या एकेकाळी सगळ्या जगावर ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावत नव्हता म्हणे, अशा ग्रेट ब्रिटनची आर्थिक, राजकीय सगळ्या आघाड्यांवर हवालादिल अवस्था होत चाललेली असताना तुमचं आणि माझं राष्ट्र मात्र जगाच्या प्राचीवर ताठपणे आणि प्रतिष्ठितपणे उभा है। लव जिहाद मामले में बडनेरा में 2 नाबालिग लड़कियों को ठगने की साजिश का पर्दाफाश हुआ है। लव जिहाद के मामले में गरीब और मासूम बच्चियों को जाल में फंसाकर उनसे ठगी करने वाले अपराधियों को पुलिस ने रंगे हाथ गिरफ्तार किया है। भाजपा महाराष्ट्र प्रदेश के प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने मांग की है कि उन्हें कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए।
काल बडनेरामध्ये 2 अल्पवयीन मुली आणि जवळजवळ 21 वर्षापेक्षा जास्त वय असलेले 2 परधर्मीय मुलं असे 2 कपल रंगेहात पकडले गेले. आमचा सगळ्यांचं ठाम मत आहे की हे लव जिहादचं प्रकरण आहे आणि आता लव जिहादमध्ये हे नवं षडयंत्र आखल्या जाऊन राहिलं की मोठ्या मुलींमध्ये एक प्रकारची जनजागृती झाल्यानंतर आता ज्या कोवळ्या मुली आहेत, ज्या निरागस आहेत, निष्पाप आहेत, ज्यांना अजून प्रेम समजत नाही, ज्यांना पुढचं जीवन समजत नाही, ज्यांचं शिकण्याचं वय आहे, अशा 9वी 10वीतल्या मुली या टार्गेट केल्या जात आहेत. 4-4, 6-6 महिने त्यांच्या मागे लागून त्यांना जाळ्यात अडकून नंतर त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. असा प्रकार हा कालच्या प्रकरणामध्ये उघडकीस आलेला आहे. आम्ही बडनेरा पोलिसांचं अभिनंदन करतो की त्यांनी दोन्हीही त्या धेंडांवर कारवाई केलेली आहे आणि आमच्या 2 मुली या लव जिहादच्या शिकार झाल्या असत्या, त्या वाचलेल्या आहे. पण याच्यातून आमच्या निदर्शनास असं आलं की आणखीन एक त्या शाळांमध्ये या तऱ्हेचे प्रकरणं घडत आहेत. आमचा इशारा आहे परधर्मीयांना की त्यांनी आमच्या कोवळ्या मुलींच्या जीविताशी या पद्धतीने खेळू नये. सरकार आपलं काम करत आहे, पोलिसांनी चांगलं काम केलं, त्यांनी अजून पेट्रोलिंग या संदर्भातलं वाढवलं पाहिजे. पण जर या पद्धतीने आमच्यावर जर नवा अटॅक होणार असेल तर आम्ही देखील त्याचं उत्तर देण्यास सक्षम आहोत. हा इशारा मी यानिमित्त देतो आणि पोलिसांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगली कारवाई कालच्या या लव जिहादच्या प्रकरणामध्ये केली. अड़सूल पिता पुत्र ने अमरावती जिले में शिवसेना को खत्म करने का काम किए जाने का आरोप शिवसेना संचार प्रमुख सुधीर सूर्यवंशी ने प्रेस कॉन्फ्रेंस में लगाया है. इस दौरान उन्होंने कई मुद्दों पर अपनी बात कही. पवित्र देवनाथ मठाचे महाराज यांना मी हात जोडून विनंती करतो की महाराज, आम्ही तुमचेच लेकर आहोत, आम्ही त्या गादीला मानणारे आहोत, म्हणून आपण याच्या पुढे कुठल्या एका पक्षाला मदत करू नका किंवा कुठल्या एका नेत्याला जवळ बोलावून त्यात शिवसेनेच्या लोकांना बोलून कुठे त्यांना प्रवेश करायचं हे ते मार्गदर्शन करू नका, एवढी आपल्याला विनंती करतो. आपण सर्वांचे गुरु आहात, तसेच आपण राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है. अमरावती के आष्टी शेत शिवार में एक रिटायर्ड पुलिसकर्मी ने एक विकलांग महिला की बेरहमी से पिटाई कर दी. आरोप है कि महिला ने वलगांव पुलिस में शिकायत दर्ज कराई, लेकिन पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की. एक महिला की पिटाई के मामले में भाजपा महिला कार्यकर्ता आक्रामक हो गई है. महिलाओं ने वलगांव पुलिस पर हमला बोल दिया है और पुलिस से मेडिकल कराकर महिला के साथ छेड़खानी का मामला दर्ज कराने की मांग की. इस दौरान चेतावनी दी गई कि अगर पुलिस ने सख्त कार्रवाई नहीं की तो मामला मुख्यमंत्री तक सौंप दिया जाएगा. बताया गया है कि पुलिस ने महिला की तहरीर पर मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच कर रही है. आम्ही इथे आज वलगाव पोलीस स्टेशनला सुरेंद्र अहेरकर या ठाणेदारांना आम्ही इथे भेटायला आलेला आहे. जी आरोपी आहे वनिता इंगडे, हिला एका पोलिसांनी जे सेवानिवृत्त झालेले आहे विजय दहातोंडे यांनी अतिशय मारहाण केलेली आहे. बेल्ट आणि काठीने त्यांना मारहाण केलेली आहे. ते त्यांच्या शेतीमध्ये जो सोयाबीन म्हणजे वेस्टेज पडलेला असतो बी खाली, ते वेचायला गेले असताना त्यांनी हे कृत्य आमच्या एका अपंग महिलेवर केलेले आहे. मला हे म्हणायचं आहे की ती अपंग महिला होती म्हणून तिथून निघून नाही जाऊ शकली आणि म्हणून तिला अशा पद्धतीने त्या पोलिसांनी विजय दहातोंडेंनी मारलेलं आहे. हे कृत्य अतिशय गंभीर आहे, निंदनीय आहे आणि हा महिलांचा आमचा अपमान आहे. आम्ही आज इथे पोलीस स्टेशनला मागणी करण्यासाठी आलेलो आहे की एका महिलेच्या अंगाला हात लावणं हा काय गुन्हा असतो आणि 354ची आमची मागणी आहे. जर का हे आमची मागणी इथे महिला मोर्चाच्या वतीने पूर्ण नाही झाली तर आम्ही आमचे पालकमंत्री आहे, आमचे मुख्यमंत्री आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन ही मागणी आम्ही निश्चित पूर्ण करून घेऊ आणि आमच्या महिलेला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असं आम्ही मागणं करणार आहे. 354 विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा असं महिला आघाडीच्या तर्फे मागणी आहे. आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध व्यक्त करतो आहे की त्यांनी त्या दिवशी त्यांचं हे पण नाही केलेलं आहे, मेडिकलसुद्धा केलं नाही आहे की ते दारू पिऊन एका महिलेला मारतो आहे आणि अपंग महिलेला मारतो. एवढे शूरवीर आहेत अशा अपंग महिलांवर हात कशाला उचलायचा, ही आमची 354ची मागणी आमची मान्य करावी. नाहीतर आम्ही पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन करीन आणि काय करायचं आहे हे आम्ही महिला आघाडीच्या पद्धतीने वरपर्यंत हे प्रकरण चालू. मोठं पाऊल जर आम्हाला जर यांची 354 आमची जर मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू आणि आम्ही वरपर्यंत CM साहेबांपर्यंत सुद्धा आम्ही महिला आघाडी पोहोचू. सदर प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध वनिता इंगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मारहाणचा. त्यामध्ये तपास चालू आहे. आरोपी विरुद्ध कायद्यानुसार जी कार्यवाही आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे व बाकी संपूर्ण तपास पुढे सुरू आहे. यामध्ये तपासाअंती संपूर्ण तपास करून न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल. पोलीस
विभागाचा याच्यात कुठलाही गुन्ह्यामध्ये हलगर्जीपणा किंवा काही नाही, म्हणजे प्रॉपर कारवाई आहे. ही कारवाई पूर्णपणे होत आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. याचा संपूर्ण तपास हा सध्या सुरू आहे. आणि सदर व्यक्ती हे पोलीस विभागात सध्या कार्यरत नाही आहेत. ते 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं आता ते सिव्हिल लाईफ जगत आहेत. त्यांची शेती व्यवसाय ते गावाला करत आहेत. ते पोलीस विभागात सध्या कार्यरत नहीं है। अमरावती जिले के 6,991 जल स्रोतों का निरीक्षण किया जाएगा। इस संदर्भ में जिला परिषद सीईओ ने अधिकारियों को आदेश दिए हैं। अमरावती जिला परिषद के सीईओ अविशांत पांडा ने ग्रामीण क्षेत्रों में लोगों को दूषित पानी की आपूर्ति को रोकने और महामारी रोगों के प्रसार को रोकने के लिए अमरावती जिला परिषद की जल गुणवत्ता इकाई के माध्यम से जिले भर में 6,981 जल स्रोतों में पानी की जांच कराने का आदेश दिया है। जल जीवन मिशन अभियान के तहत जल गुणवत्ता नियंत्रण एवं सर्वेक्षण कार्यक्रम के माध्यम से जिले भर के 840 ग्राम पंचायत क्षेत्रों में जल संरक्षकों, स्वास्थ्य कर्मियों के माध्यम से जल के नमूने जांच के लिए लिए जाएंगे। इसमें सार्वजनिक जल आपूर्ति, जल निकायों, स्कूलों, आंगनबाड़ियों, सरकारी कार्यालयों की भी जांच की जाएगी। पुलिस आयुक्त कर्मचारी सहकारी पद संस्था के 12 सदस्यीय निदेशक मंडल के लिए रविवार को चुनाव हुआ। इस चुनाव में 4 पैनलों के 48 उम्मीदवार मैदान में हैं। इस चुनाव में 1,295 मतदाता अपने मताधिकारों का प्रयोग किया। पुलिस आयुक्त कर्मचारी सहकारी पद संस्था का चुनाव पिछली बार 2008 में हुआ था। उसके बाद रविवार को चुनाव हो रहे हैं। इस चुनाव में निदेशक पद के लिए 4 पैनल के 48 प्रत्याशी मैदान में किस्मत आजमा रहे हैं। यह संत गाडगे बाबा, पुलिस एकता पैनल, परिवर्तन और विकास नामक 4 पैनलों में लड़ा गया। पद संस्था के 1,295 मतदाताओं ने इस चुनाव में अपना मताधिकार का प्रयोग किया। मतदान प्रक्रिया के तुरंत बाद वोटों की गिनती शुरू हुई। सभी की निगाहें इस बात पर टिकी है कि इस चुनाव में कौन सा पैनल जीतेगा। निवडणूक झाली आहे। पोलीस कर्मचारी पतसंस्था, पोलीस आयुक्त कर्मचारी पतसंस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर 667। या निवडणूक सुरू झाली आहे प्रक्रिया 8 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत आणि नंतर सील वगैरे होऊन त्याच्यानंतर आपल्याला काउंटिंग सुरू होणार आहे। काउंटिंग जोपर्यंत होईल तोपर्यंत काउंटिंग चालू राहणार। काउंटिंग झाल्यावरती निवडणूक रिझल्ट जाहीर करणार आहोत। एकूण उमेदवार 48 आहेत। सर्वसाधारणमध्ये 28 आहेत। अनुसूचित जातीमध्ये 4 आहेत। इमावमध्ये 4 आहेत। विजामध्ये 4 आहेत आणि महिलामध्ये 8 आहेत। असे एकूण 48 उमेदवार रिंगणात उभे आहेत आणि एकूण सभासद आहेत 1295। त्याच्यानंतर 4 पर्यंत मतदान आहे। त्याच्यानंतर एक काउंटिंग होणार आणि काउंटिंग झाल्यावरती लगेच मतदान जाहीर, निवडणूक जाहीर होईल, त्यांचं निकाल जाहीर होणार। मतदान तर खतम, हे मतदान 4 वाजेपर्यंतच खतम होणार आहे। वाजतात आणि 7 वाजेपर्यंत तर व्हायलाच पाहिजे। 7 वाजेपर्यंत 12 लोकांचं भवितव्य आहे। 12 उमेदवार निवडून द्यायचे। संत नगरी शेगांव में कांग्रेस नेता राहुल गांधी के भारत जोड़ो यात्रा के स्वागत के लिए बड़ी तैयारियां चल रही है। अब यात्रा शुरू होने में सिर्फ 6 दिन बचे हैं, इसीलिए सभी कार्य समय पर हो और भव्य तरीके से होते हुए दिखाई दे रहे हैं। पूर्व मंत्री यशोमती ठाकुर, बाला साहेब थोरात, राज्य सचिव राम विजय बोरंगले, ज्ञानेश्वर दादा पाटिल सहित राज्य स्तरीय नेता योजना कार्य के लिए शहर में डेरा डाले हुए हैं। सांसद राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा के दौरान 18 नवंबर को शेगांव में एक बड़ी सभा होगी। इस सभा की योजना और तैयारी शुरू हो गई है। यह सभा बालापुर मार्ग पर आनंद सागर के पास 25 एकड़ के खेत में होगी। इस सभा में लगभग 5 से 6 लाख लोग उपस्थित रहेंगे। इसके मद्देनजर सभा का नियोजन किया जा रहा है। कांग्रेस के वरिष्ठ नेता शेगांव में होने से इस सभा की योजना अभी से शुरू हो गई है। इसके लिए मंच व नागरिकों के लिए बैठक व्यवस्था की जा रही है। प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव देवानंद पवार ने इस संबंध में जानकारी दी। माननीय राहुलजी गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जी यात्रा घेऊन निघालेली आहे, ती यात्रा या शेगावमध्ये 18 तारखेला दाखल होणार आहे आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य असं एक मोठ्या सभेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि या सभेमध्ये जवळपास 5 लाख लोक वेगवेगळ्या भागातून संपूर्ण राज्यातून इथं जमा होतील अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे। जे पोलीस प्रशासन आहे, ज्यांना परवानगी देतील तेवढेच लोक त्या ठिकाणी जातील, कारण दर्शनाला तर राहुल गांधी जाणारच आहे। ही पवित्र भूमी आहे आणि या भूमीत आल्यानंतर महाराजाचं दर्शन घेऊनच इथून खऱ्या अर्थाने एका चळवळीला सुरुवात होणार आहे। ही केवळ सभा नाही आहे, तर हे एक चळवळीचं केंद्र आता बनणार आहे। देशातलं हे मध्य भागातलं असं सेंटर आहे की इथून आता पुढे ही जी यात्रा आहे, तर या ठिकाणाहून पुढे सरकत असताना
गजानन महाराजाचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण देशामध्ये ही यात्रा यशस्वी व्हावी अशी प्रार्थना ती या ठिकाणी करणार आहे. अकोला शेगांव पालकी मार्ग में घोटाला होने का आरोप लगाते हुए किसान पुत्र गोपाल पोहरे के नेतृत्व में नीट मल्टीटेक कंपनी के कैंप में धरना दिया गया. किसान पुत्र गोपाल पोहरे के नेतृत्व में पालकी मार्ग अकोला शेगांव में घोटाला होने का आरोप लगाते हुए ताला ठोको आंदोलन किया गया. अकोला नीमकरदा शेगांव वारी मार्ग का काम पिछले 4-5 साल से कछुआ गति से चल रहा है और खराब गुणवत्ता के कारण रोजाना सड़क पर धूल और अधूरे निर्माण के कारण नागरिकों के साथ छोटी मोटी दुर्घटनाएं हो रही है. नागरिकों ने इस संबंध में अब तक शांतिपूर्ण तरीके से निवेदन देकर विरोध जताया, लेकिन निर्माण कार्य में कोई तेजी नहीं आई. प्रशासनिक अधिकारी, जनप्रतिनिधि व ठेकेदार जानबूझकर इस और अनदेखी कर रहे हैं, ऐसा आरोप लगाते हुए आंदोलन की चेतावनी दी गई. इसी के तहत आंदोलन किया गया. अकोला निमकरदा शेगाव वारी मार्गाचे काम गेल्या 4 वर्षापासून अत्यंत कासवगतीने निकृष्ट व दर्जाहीन चालू आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला, आंदोलन केले, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे आश्वासने दिले. इथं हजारो नागरिकांच्या दररोज किरकोळ अपघात होत आहेत, नागरिक जखमी होत आहेत. शनिवार तारीख 12 अपघातग्रस्त नागरिकांच्या हाताने नीट मल्टीटेक कंपनी निमकरदा येथील नीट मल्टीटेक कंपनीच्या मुख्यालयाला अपघातग्रस्त नागरिकांनी टाळे ठोकले आहे. जोपर्यंत जबाबदार अधिकारी येथे येऊन परिस्थितीची पाहणी करत नाहीत व सर्वस्वी पुरेपूर असं आश्वासन लेखी स्वरूपाचं व कामाला प्रत्यक्ष सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. या कंपनीला टाळे ठोकून झोपा काढावं आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून झोपा काढणं सोडणार नाही.